दक्कन सेवेरामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुदखेड नगर परिषद 2025 2 डिसेंबरला मतदान. जशी जशी ही तारीख जवळ येत आहे, मुदखेड शहरात प्रचाराचा धूम चालू आहे. माझ्यासोबत सध्या प्रभाग क्रमांक 10 चे दोन्ही उमेदवार अ आणि ब चे उमेदवार आमच्यासोबत थेट संवाद साधण्यासाठी आहेत. आम्ही यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया की पुढील 5 वर्षात भारतीय जनता पार्टीचं काय धोरण या शहराबद्दल राहणार आहे. तर माझ्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 10 चे संजय औलवार आणि अतिया परवीन अब्दुल सलाम यांचे प्रतिनिधी अब्दुल सलाम. संजय सर, आपल्यासोबत पहिल्यांदा बोलूया की आपण मागील काळात सुद्धा या शहराचे प्रतिनिधित्व केलेले आहे, नगरसेवक होतात. पुढील 5 वर्षात आपलं काय धोरण राहणार आहे या शहराच्या विकासाबद्दल? प्रभाग क्रमांक 10 मधून मी 2007 आणि 2017 ते 2022 असा मी 2 वेळेस माझ्या प्रभागाचं मी प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि माझ्या जनता माझ्या पाठीशी असल्यामुळं आणि मला तिसऱ्यांदा माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब, श्रीजाताई अशोकरावजी चव्हाण आणि माझ्या पार्टीच्या लोकांनी माझ्यावर जो विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली. माझ्यासोबत अतिया परवीन अब्दुल सलाम हे सुद्धा उमेदवार आहेत. ते महिलेमधून आहेत आणि मी पुरुषामधून आहे. विकास जो आहे, माननीय खासदार साहेब आमच्या प्रभागाला आजपर्यंत कोणत्याही असं मोकळ्या मनाने आजपर्यंत निधी दिलेला आहे आणि भरपूर काही नगरपालिकेच्या माध्यमातून कामं खूप काही आहे झालेली आहेत. आणखी खूप काही करायचे आहेत. नाले आहेत आमच्या नदीला, एक गावाला लागून नदी आहे, त्या नदीचं सुशोभीकरण बाकी आहे. समाज मंदिराचं काम बाकी आहे. एक सोडून 2 समाज मंदिर आहेत, एक छोटा आणि एक मोठं. ते बी मी माननीय खासदार साहेब परवा आले होते, मी जाहीर सभेत साहेबाला सांगितलं की असे असे विषय आहेत. गोरगरीब जनतेला याचा खर्च जे यायला मंगल कार्यालयाचा. आज एक माझ्या वार्डात परवा लग्न आता चालू आहे, लग्न आजच्या डेटमध्ये लग्न झालंय. त्या एका गरीब माणसाला लग्नाचा खर्च उचलावा लागते. त्यासाठी मी साहेबांना विनंती केली की बा हे सभागृह झालं तर हा खर्च गरीबाचा वाचणार आहे. आणि दळणवळण हे कधी थांबणार नाही. दळणवळण नेहमी रोड, रस्ता, नाली हे चालूच होणार आहे. कारण का माझ्या प्रभागामध्ये वस्तीवाढ झपाट्यानं होत आहे. येणारी जे लोक आहेत, आता जे गोरगरीब जनता, प्लॉटचे रेट कमी असल्यामुळे आमच्या प्रभागामध्ये आता खूप काही वस्ती वाढ होणार आहे. जशी जशी वस्ती वाढू त्या वस्ती वाढ या जनतेसाठी आपण बिलकुल विकास करू. रोड, नाल्या. आता परवा माझ्या प्रभागात गेलो होतो मी, तर लोकांची समस्या की बा नाली आणि रोड हे आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाचं पाण्याचा प्रश्न आहे. येत्या एखाद्या महिन्यामध्ये आम्ही पाण्याचा प्रश्न सुद्धा मिटवणार आहोत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मी कोणाची जिरवायला आलेला नाही. मी जनतेचा सेवक आहे आणि मी जनतेचं काम करण्यासाठी आलो. मी उमेदवार म्हणून कोणाची जिरवणं ही भाषा मी कधी वापरणार नाही आणि मागच्या टर्म मध्ये मी वापरली नाही आणि पुढेही वापरणार नाही. कारण मला गोरगरिबाचा आशीर्वाद आहे आणि त्या गोरगरीब जनतेचे माझे मायबाप जे आहेत, त्या जनतेमुळे मी आज स्टँड आहे. त्यांच्यामुळे त्याचा आशीर्वाद आहे. येणाऱ्या काळात मला आत्मविश्वास आहे की कमळ या निशाणीवर मतदान करून माझी मायबाप जनता मला निवडून 100% मला विश्वास आहे. म्हणून मी त्या जनतेच्या विश्वासावर 3 टर्म, आता माझी 3री टर्म आहे की मी निवडून येणार आहे. त्याच्या आशीर्वादानं माझी हॅट्रिक सुद्धा होणार आहे यावेळेस. किंवा 3 वेळेस मी जर निवडून आलो तर माझी हॅट्रिक होईल. हे फक्त माझ्या मायबाप जनतेमुळे आले. ही जी भाषा कोणी करत असेल की संजय औलवारची जिरवायला आले, मी कोणाची जिरवायला आलेला नाही. मी फक्त जनतेची सेवा करण्यासाठी आलेलो आहे. मला जनतेनं आशीर्वाद दिला. मी कोणाची जिरवायला, अशी भाषा ही वापरणं योग्य नव्हती. कोणी उमेदवार असो, मी गोरगरिबाच्या सेवा करणारा कार्यकर्ता आहे मी आणि सेवा नेहमी करत राहील. मी सेवा ही 24 तास सेवा मी उपलब्ध असते. माझ्यानं जेवढी सेवा देण्याचा प्रयत्न असतो तो नक्की करेल. राहिला प्रश्न वसंतनगर तांड्याचा काही विषय आहे तर पाण्याचे, तिथं नालीचे, ते पण करू. पाण्याचा प्रश्न तर ताबडतोब आम्ही वसंतनगर तांड्याचा मिटवणार आहे, याच्यात कुठलीच शंका नाही. जे काही तिथला विकास आहे, मदीनगरला अब्दुल सलाम सर हे सक्षम आहेत. अतिया परवीनच्या माध्यमातून त्यांचे मिस्टर आहेत ते, आणि त्यांच्या माध्यमातून कुठल्याही भागाला आम्ही होईल तेवढा माननीय खासदार अशोकराव चव्हाण साहेब, आमचे आमदार श्रीजाताई अशोकरावजी चव्हाण यांना आम्ही भांडून निधी आणू. आम्ही हक्काचे आहे, कारण आम्ही 3 टर्म झाले. निधीसाठी बी खूप काही केलेलं आहे. निधी कुठल्याच कमी पडू देणार नाही हे मी सक्षम माझ्या तुमच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की वार्डाला येणाऱ्या काळामध्ये नदीचं सुशोभीकरण होईल, सभागृह होईल, गावातले अनेक कामं होतील. इकडेही कुठं काही काम असेल तर इथं बी आपल्या मदीना नगर मध्ये मस्जिदीचं काम आहे, तिथलंही सुशोभीकरण नक्की करण्याचा प्रयत्न करू. मस्जिदीचं काम करू. राहिला मदीनगरचा प्रश्न, स्मशानभूमीसाठी जागा मागत आहेत, त्याची सुद्धा आम्ही स्मशानभूमीसाठी
मुस्लिम बांधवांना जागा देण्याचा, कोणाची जमीन अधिग्रहण करण्याचा शासनामार्फत आम्ही बिलकुल नगरपालिकेच्या माध्यमातून प्रस्ताव टाकू. इथं कारण का इथून आता गावात न्यावं लागते वारलेल्या माणसाला, ते इथल्या जवळ होणार आहे. हे सगळ्यात चांगला विषय आहे. कोणत्या धर्माचं स्मशानभूमीच्या बद्दल बोलणार आहे? मुस्लिम समाजाचे मदिना नगर असो या रेल्वे स्टेशन भागातील मुस्लिम बांधवाची जी आहेत त्या आसपास स्मशानभूमी ही नक्कीच झाली पाहिजे. कारण आम्ही आमच्या डोळ्यानं बघतो की आज आपल्याला पोलीस स्टेशन जे जुनं आहे तिथं माणूस वारल्यावर घेऊन जावं लागते. हे फार दूर डिस्टन्स आहे. जास्त दूर वाला आहे. हे डिस्टन्स दूर न होणार इथं जवळजवळ मला साहेबांना या माध्यमातून साहेबांना सुद्धा विनंती करायची आहे की मदिनगरचा स्मशानभूमीचा मुस्लिमचा विषय मिटला पाहिजे. कारण हे जवळ अति आवश्यक विषय आहे सगळ्यात. कारण इथून 4 किलोमीटर दूर, 3 किलोमीटर, 2 किलोमीटर जाणं सोपं नाही. एक तर तुमच्यामध्ये मला माहिती असतो आता वाहन कुठंतरी दिसायला करत, वाहन सुद्धा करत नाही, खांद्यावर न्यावं लागते. फार गंभीर प्रश्न आहे हा. गंभीर प्रश्न असला खरंच या विषयाकडे आम्ही लक्ष देणार आहोत. आज तिथलं मस्जिदीत सुद्धा आजूबाजूचं सुशोभीकरण, मदिनामध्ये जे बी कामं राहिलेले आहेत ते सुद्धा करू. वसंतनगर तांड्यातले जे बी काही कामं आहेत ते पण करू. त्याच्याबरोबर आम्हाला एक भाग शिक्षक कॉलनी आहे त्याचा पण विकास करू. जेवढा प्रयत्न काय होईल तेवढा 100% प्रयत्न करण्याचा माझा संकल्प आहे आणि राहणार आहे. हे कुठलीच दुमत नाही. एकंदरीत संजय औलवार यांनी मागील 2 काळात काय काम केलं आहे आणि पुढची काय यांची तयारी आहे एकंदरीत त्यांनी पूर्ण विश्लेषण दिलेलं आहे. डेक्कन सवेरा ही एक मोहीम चालू केलेली आहे की प्रत्येक वार्डात या इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यमातून पूर्ण शहराच्या पब्लिक पर्यंत उमेदवारांचे काय मत आहे, काय धोरण आहे, त्यांचा काय एजंडा आहे, ही आम्ही जबाबदारी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. आता आमच्यासोबत आहेत दुसरे उमेदवार अत्या परवीन यांचे प्रतिनिधी. सलाम सर. सलाम सर, आपके वार्ड में आप भी कई बार यहाँ पर नगर सेवक रह चुके हैं. आपने क्या काम किया, क्या बाकी रहा और अगले 5 साल में आपका क्या एजेंडा है, विकास कामों के लिए आपका क्या प्लान रहने वाला है? सबसे पहले तो मैं जनाब अशोकराव चौहान साहब और श्री जयाताई का शुक्रगुजार हूं कि उन्होंने हम पर भरोसा करके इस भारतीय जनता पार्टी से ये उम्मीद लगाकर कि ये लोग जो है तो हमारे साथ में शामिल हो गए हैं और टिकट देकर और टिकट भी दिए, उन्होंने हम पर भरोसा भी किए. सबसे पहले हम उनका शुक्रिया अदा करते हैं. फिर उसके बाद रही बात पिछले बारे में भी मैं यहाँ पर प्रतिनिधि रहा हूँ नगर सेविका का. मेरी मिसेस अतिया परवीन पहले भी चुनकर आए हैं उसी वार्ड से और हमने हमारी जो बस्ती ज्यादा बढ़ने की वजह से वहां पर ना नाली की सुविधा थी, ना रोड की सुविधा थी और ना ही लाइट की सुविधा थी. ये तमाम चीजें हमने की है. और रही बात दूसरे और बहुत सारे काम है वहां पर, जैसा कि बालवाड़ी खोलना है, वो एक काम बचा हुआ है हमारा. पिछले बारे में भी हमने वादा किए थे लेकिन वो कुछ वजह से हो नहीं सका. तो वहां पर तालीम के लिए बहुत परेशानी होती है और बच्चों को आने जाने के लिए भी तकलीफ होती है. इस वजह से वो एक काम हमारा बाकी रहा है और वो काम भी हम करेंगे. और रही बात विकास की, तो हमारे पास नगर पालिका के अंदर अशोकराव चौहान साहब है, श्रीजाई ताई है. इन्हों रहने के बाद हमको निधि की कमी पड़ने वाली नहीं है. जो भी निधि रहेंगी, जो भी बचे हुए काम रहेंगे, हम पूरे के पूरे काम जो है तो वो करने वाले हैं वहां पर. और रही बात अभी जैसा संजय अन्ना औलवार ने हमको बताया कि मुस्लिम समाज के लिए सबसे पहले यहाँ पर खबरस्तान की जरूरत है. और खबरस्तान ही नहीं बल्कि हमारी इससे पहले भी हमने चौहान साहब से मांग की थी. और अभी आने वाले जब हम यहाँ से बल्दिया में जाएंगे तो वहां पे जाने के बाद सबसे पहला हमारा जो मांगनी रहेगी वहां पर मुस्लिम समाज के लिए शादी खाना और 2 एकड़ के अंदर जो है तो खबरस्तान. ये चीजों के लिए हम सबसे पहले आगे बढ़कर वहां पर हम काम करेंगे. और रहा सिर्फ ये तो मदीना नगर का हो गया, और साथ ही सज्जोदना औलवार के साथ मिलकर निहारी के अंदर भी अगर कोई चीज की कमी है, जहां पर भी जरूरत पड़ती है, वो तमाम चीजों के ऊपर हम जो है तो काम करेंगे. एक दूसरे के साथ में रहेंगे. और साथ ही साथ नगर अध्यक्ष भी है हमारे साथ में, विश्रांति ताई कदम और माधव पाटिल कदम एकदम सक्षम है और उनके साथ में रहकर जो है तो हम मिलजुल कर वहां पर विकास का काम करेंगे. और हमने वसंत नगर तांडे के अंदर हम गए थे और वहां जाने के बाद हमने देखा कि थोड़ी वहां पर पानी की समस्या है. तो वहां पे जो पानी की समस्या है उसका समाधान करने के लिए हम ज्यादा से ज्यादा 1 महीने के अंदर हम वादा करें और 1 महीने के अंदर उनकी जो तकलीफ है पानी की, वो पानी की तकलीफ को हम बिल्कुल दूर करने की कोशिश करेंगे. हमारे माध्यम से, नगर पालिका के माध्यम से करेंगे. और रही बात शिक्षक कॉलोनी की, वहां पर भी कुछ मसाइल है, वहां पर का भी हमने दौरा किया. और दौरा करने के बाद जब भी हम जहां पर भी जिस जगह भी जाते हैं 10 नंबर प्रभाग के अंदर आज पूरा माहौल जो है तो भारतीय जनता पक्ष के जैसा हो चुका है. वहां पर सब लोग जो है तो, और खास तौर पर
ये बात थी कि लोग कह रहे थे कि मुस्लिम समाज बीजेपी को वोट नहीं करता, बीजेपी में मुसलमान नहीं जाना, ऐसी कोई बात नहीं। ये मेरा अगला सवाल आपसे यही था। हाँ। जो आप बोल रहे थे कि मुस्लिम समाज को टिकट तो मिल गया, जी। लेकिन क्या मुस्लिम वोटर्स एक बीजेपी को वोट करेंगे? आपको इस माहौल में कैसा लग रहा है कि वो आपको क्या सपोर्ट लग रहा है पब्लिक का कि वोट करेंगे मुस्लिम लोग हाँ, BJP को? देखिए, हमने भी जो बीजेपी ज्वाइन की, हमने सिर्फ और सिर्फ यहाँ पर अशोक राव चौहान साहब का चेहरा देखा है। हमने विकास का चेहरा देखे यहाँ पर। वो विकास के चेहरे पर हमको ये उम्मीद है कि हमारा समाज भी जो हमारे साथ में है, हमको यहाँ पर जातिवादी ये वगैरह कुछ करना नहीं है, सिर्फ और सिर्फ विकास के लिए। कुछ ऐसी लोगों के लिए। शक्तियां हैं, कुछ ऐसी पार्टियां हैं जो बीजेपी का नाम डराकर बताकर उम्मीदवार मुसलमान बीजेपी में चला जा रहा है, वो डर बताकर मुस्लिम करना चाह रहे, पार्टी के लिए कुछ गेन करना चाह रहे वो लोग। उसको किस तरीके से चाहते हैं कि अब देखिए, आप सब जानते हैं कि महाराष्ट्र के अंदर हुकूमत बीजेपी की है। बीजेपी की हुकूमत आने के बाद गवर्नमेंट की तरफ से जितनी भी स्कीमें निकलती है, हर स्कीम के अंदर मुसलमान का सहभाग है। कभी उन्होंने ये देखा क्या कि इसके अंदर मुसलमान नहीं है? या देखिए, लाडली बहना की स्कीम निकली, उसके अंदर भी तकरीबन औरतों को जो है, मुस्लिम महिलाओं को उसके अंदर हिस्सेदारी मिली। घरकुल की योजना सबसे पहले प्रधानमंत्री आवास योजना के अंदर सबसे ज्यादा अगर हम देखेंगे तो रेलवे स्टेशन एरिया के अंदर घरकुल जो है तो मंजूर हुए हैं। अगर ऐसी कोई पार्टी का अगर ऐसा कोई एजेंडा रहता कि जातिवाद करना ये वगैरह करना, लोग बोलने वाले कुछ भी बोल देते। अभी कैसा है, सिर्फ डराया जा रहा। इससे पहले कांग्रेस ने हमको ऐसी डराई, कांग्रेस भी ये करती कि बीजेपी ऐसी है, बीजेपी वैसी है, और डराकर अपना मत लेती थी, लेकिन बाद में फिर वो भी वही करते थे। तो ये डर लोगों के दिलों के अंदर से हम जो है तो यहाँ पर निकालेंगे और उनको बताएंगे कि हम सिर्फ और सिर्फ यहाँ पर विकास के लिए आए हुए हैं। हमारा चेहरा जो है चौहान साहब है, अशोक चौहान है, और उन्हीं के नेतृत्व में हम यहाँ काम करेंगे और लोग हमारा साथ देंगे, ये उम्मीद है हमको। और यहीं पर नहीं, सिर्फ 10 नंबर वार्ड में नहीं, बल्कि 7 के 7 उम्मीदवार जीत के आएंगे बीजेपी से। संजय भाई, आपसे दूसरा सवाल और महत्वपूर्ण सवाल यह है कि आपके वार्ड में एक हिंदू कैंडिडेट है, एक मुस्लिम कैंडिडेट है, पार्टी है भारतीय जनता पार्टी बीजेपी, जहां दोनों भी वार्ड में पूरे हर समुदाय के लोग हैं। तो आप इस पब्लिक का सपोर्ट किस तरह मिल रहा है? सबसे पहले मेरे मुसलमान भाइयों को मेरी विनंती है, मैं इनमें 24 घंटे रहता। मेरा व्यवसाय खेती का है और मेरा बिजनेस आड़त दुकान का है। मेरा जो भी बिजनेस है वो सब मुस्लिम समाज की तरफ से है। मेरा जो भी मेरा व्यवहार है, मैं रोज उनके साथ बैठता, चाय पानी पीता। मेरे को ये कहना है कि भाई, हम जो भी है, आज तक मेरे को 30 मैं आज मेरा एज 53 है। मैं संजय अवलवर को हर मुस्लिम समाज का आदमी मेरे को जानता, मेरा स्वभाव कैसा है, मैं कैसा हूँ। कुछ राजकीय लोग राजकीय होने से कुछ बदनाम करने का प्रयत्न करते हैं। ये भी तुम्हारे समाज को समझना चाहिए कि मैं कुछ नहीं करता, मेरी गलती कुछ हुई भी नहीं और होती भी नहीं वैसे कुछ। और हम सब मिलजुल के हिंदू मुस्लिम जो है, हम भाई भाई के वैसा रहते। मेरे गांव में भी मुस्लिम समाज है, मेरे वार्ड में है, कम से कम 50 मतदान है। हम सब मिलजुल के रहते, एकजुट रहते। कभी किसी को संकट आया तो सामने धाव के जाते, त्यांना आमच्यासाठी येतात, आम्ही त्यांच्यासाठी जाता। असा कुठलाही विषय नाही। हिंदू मुस्लिम हा समुदाय एकत्र राहणे, आम्ही रोज एकूण एकाला भेटता, चाय पाणी होती, आमचं दोस्ताना आहे अनेक। माझा काही माझे मित्र आहेत ते महेश सुद्धा झाले। एजाज भाई हा माझा खरा मित्र होता, सलाम सरचा भाऊ। मला राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी मला पाठबळ दिलं होतं की बा तुम्ही या पुढं। असे माणसं होते आमच्यासोबत आणि राहणार आहेत। आम्ही सगळ्या समाज बांधवाला घेऊन येऊन राहिला प्रश्न समोरच्या अजेंडा काय आहे त्यांचा, काही विकासाचा अजेंडा आहे का, कोणती त्या काँग्रेसची सरकार नाही, फक्त येऊन जाऊन उमेदवाराची बदनामी करणं एवढाच विषय त्याच्याकडे। उद्या विकास कुठून, निधी कुठून आणणार वार्डामध्ये? केंद्र आमचं सरकार असल्यामुळे एक आम्हाला हक्क आहे की आम्ही केंद्राकडून, महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून निधी आणू शकता। आमचे आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब केंद्रामध्ये आहेत, दिदी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या आमदार आहेत। ह्या निधी आम्हाला येऊ शकते, आम्हाला आशा आहे आम्ही विकास करू शकता। हे गर्व हिंदूचाही करायचा, मुस्लिमचाही करायचा, सर्व जाती धर्माचा विकास करणारच आम्ही आहे की आज आम्हाला मुस्लिम समाज एवढा जुळलेला आहे। खरंच मी आनंदित आहे की काही भागामध्ये इतर ठिकाणी कॅन्डिडेट भेटले नाही, आम्हाला 7च्या 7 कॅन्डिडेट भेटले आणि आज हिंदू मुस्लिम आम्ही एकत्र प्रचार करत आहोत, दोघं मिळून करले आम्ही। आणि अशी माझ्या इथं परवा सभा झाली, त्या सभेला तुमच्या ढक्कन सभेला सुद्धा होता न्यूज घ्यायला, पूर्ण असं मोर्चा आला स्टेशनवर। मला खूप छान वाटलं। मी सांगतो, कुठल्याही बी दुमत मनामध्ये मुस्लिम समाजात ठेवू नये। बिलकुल आम्ही खांद्याला खांदा लावून तुमच्या कामाला सोबत आहोत, हे राहणार हे मी आज या माध्यमातून तुमच्या गवाही देतो की अर्ध्या रात्री मुस्लिम समाजासाठी आणि इतर सर्व समाज, हिंदू बांधव असो या मुस्लिम, सर्वांसाठी आम्ही तुमचे प्रतिनिधी आहात। आमचं कर्तव्य आहे
तुमच्यासोबत राहणं हे 100% गवाही देतो या माध्यमातून. आणि माझ्या वार्डाचा विकास माननीय खासदार अशोकराव चव्हाण साहेब, ॲडव्होकेट श्रीजयाताई अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून नक्की करणार आहोत, हे विसरूच नका तुम्ही. बस ये बहुत बड़ी खास बात रहेगी पूरे भारत में कि अशोक चौहान जो राज्यसभा के खासदार है और श्रीजया चौहान एक इसी क्षेत्र के आमदार है, तो पूरे भारत में एक पहली बार ऐसा नजारा देखने को मिलेगा मुदखेड़ नगर पालिका में, जहां पर भारतीय जनता पार्टी, जो कुछ उनके नेता हिंदुत्ववादी पार्टी बताते हैं अपने आप को, लेकिन मुदखेड़ शहर में पहली बार 20 में से 7 उम्मीदवार भारतीय जनता पार्टी ने मुस्लिम उम्मीदवारों को दी है। तो अब आगे देखते हैं हम कि ये जो एक नया फार्मूला पूरे भारत में पहली बार हुआ है कि 20 कैंडिडेट में से भारतीय जनता पार्टी के 7 उम्मीदवार मुस्लिम चेहरे हैं। तो हम देखेंगे कि इस चुनाव के बाद कि ये फार्मूला कितना सफल होता है। और चलते हैं किसी और क्षेत्र में। दक्कन सबरा की टीम को दीजिए इजाजत। मेरे साथ अब्दुल रजाक हैं और मैं मोहम्मद रईसुद्दीन मुदखेड़ से।